यानंतर थेट जाऊया ठाण्यात खासदार श्रीकांत शिंदेंच्या निवासस्थानी। तिथे जल्लोष सुरू आहे आणि होळीचं सेलिब्रेशन सुरू आहे। आपल्या कुटुंबियांसोबत खासदार श्रीकांत शिंदे धुळवड साजरी करतायत। थोडं मागे सरका, थोडं मागे सरका। वैभव मागे ना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या उत्सवामध्ये सहभागी होत आहेत। धुळवड साजरी करतायत आपल्या कुटुंबियांसोबत। ठाण्याच्या त्यांच्या घरातली ही दृश्य आहेत। सगळे या ना खाली के मोबाईल टीव्ही कितवा आहे स्वप्नील पाय पाय फोटो काढायचा रुद्रांश रुद्रांश बाहेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या घरात ही दृश्य आहे। आज धुळीवंदनाचा हा सण त्यांच्या घरीही मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। थोड्याच वेळापूर्वी आपण खासदार श्रीकांत शिंदे आपल्या कुटुंबियांसोबत धुळवड साजरी करत होते ते पाहिलं। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, या उत्साहाचं वर्णन कसं करशील? आपण बघताय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होळीचा आनंद घेत आहेत, रंगपंचमीचा आनंद घेत आहेत। सर रंगपंचमी आहे, काय साजरी करतायत? अरे प्रवीण सर, रंगपंचमी आहे प्रवीण, संपूर्ण राज्यामध्ये उत्साहाने आज खेळली जाते, काय सांगाल? धुळवडीचा आनंद कशा प्रकारे घेतला? चला या धुळवडीचा आनंद कसा घेतला? सगळे पूर्ण राज्यभर देशभर सगळे काल होळी झाली, आज धुळवड आहे। सगळे या सगळ्या रंगांमध्ये वाहून म्हणजे न्हावून निघत आहेत आणि सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा। तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला काल होळी झाली आणि आज धुळवड आहे, या धुळवडीच्या देखील शुभेच्छा। सर्वांनी पर्यावरणपूरक होळी आणि धुळवड साजरी करावी असं आवाहन व विनंती। रासायनिक रंग टाळून पर्यावरणपूरक नॅचरल रंगांची होळी आपण खेळतोय आणि खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षामध्ये नागरिकांनी देखील हे आत्मसात केलं आहे आणि पर्यावरणपूरक होळी सगळीकडे आपण साजरी करताना पाहतो, याचा आनंद आहे। शेवटी पर्यावरणाचा समतोल राखणं हे देखील ही काळाची गरज आहे। आजच्या परिस्थितीत जे पाहतोय आपण, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, अवकाळी, कधी पाऊस येतो, कधी उन्हाळा, कधी जास्तीचं गरम, हे सगळं जे आहे हे पर्यावरणाचा समतोल राखणं या प्रत्येक कार्यक्रमातून आपण केलं पाहिजे आणि म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।